करवीर तालुक्यातील बालिंगा आणि नागदेववाडी इथं कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. काही दिवसांपूर्वी कचरा पेटवल्यानं नागदेववाडी आणि बालिंगा या गावातल्या लोकांना धुराचा प्रचंड त्रास होत होता. बुधवारी दुपारी एका हॉटेलमधला टेम्पोतून आणलेला कचरा नागदेववाडीत टाकण्यात आला होता. धनंजय ढेंगे, अनिल ढेरे, मानसिंग निगडे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन कचरा टाकणाऱ्यांना रोखत चांगलंच धारेवर धरलं. या परिसराला येत असलेलं कचरा डेपोचं स्वरूप चिंताजनक असून ग्रामपंचायतीनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी होतीये. ग्रामपंचायत नागदेव आणि ग्रामपंचायत बालिंगा या दोघांच्या इथं आता कचरा पडतोय. इथं जैविक रासायनिक सगळा कचरा पडतोय. आज तुम्ही बघितलं तिथं टेम्पो एका हॉटेलची जवळजवळ एक 3 ते 4 बॅरेल जैविक कचरा आणि प्लास्टिक आणि सगळं अन्नधान्य आणून टाकत आहेत. इथं कुत्र्यांचा वावर वाढलाय. संध्याकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर कुत्री जायला लागल्यात की त्यांना खायला काय मिळत नसलं तर. जवळ पाण्याचं पंपिंग स्टेशन आहे. मध्यंतरी जैविक मैला टाकत होते ड्रेनेजचा, तो सुद्धा पकडला गेला. रोज धुराचा त्रास व्हायला लागलाय. गावातून सगळ्या धुरांना प्रॉब्लेम यायला लागलाय. नागदेववाडी बालिंगा टोटली तर धुक्याचं सावटच असतंय रोज संध्याकाळी. आता याला अजूनपर्यंत दोन्ही ग्रामपंचायतनं काही ठोस उपाययोजना केलेल्या आहेत. आता यात तहसीलदार किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्वरित तोडगा काढावा ही आमची अपेक्षा आहे. या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. हा कचरा कालांतरानं पेटवला जातो. त्यामुळं निर्माण झालेल्या धुरामुळं लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या प्रकरणी ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जातोय.